होय सकळ विद्यांचे जयाचे निरांजने शब्दसृष्टी अंगवे सारस्वता घवे जीवेशी वक्तृत्व गोडपणे अमृताचे पारुखेपणे अक्षराशी भावाचे अवतर व्यक्ती संपूर्ण हातातले संपूर्ण तत्वले श्री गुरूंचे पाय उदय हृदय तर एवढे भरले होय उल्लेखाशी ते नमस्कारून जातात जो पिता माझा पिता लक्ष्मीचा भरता आयुष्य म्हणे मावळवीत विश्वाभासो नवल उदयला चंडांशो अद्वया भिनी विकाशो वंदू आता अविद्यातील सोनिया विवेक ज्ञानज्ञान चांदनिया जो सुदिनू करी ज्ञानिया स्वबोधाचा यांच्या समाधीसमोर समाधीस्थळी आणि स्वामी समर्थ महाराज यांच्या समोर आपण हा व्यास पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न करत आहोत। या निमित्तानं गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं सर्व गुरुभक्त देवभक्त स्वामी भक्त ईश्वर भक्त आणि काही सामान्यही सुद्धा असतील सगळेच या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित राहिले की आपण अजून जिवंत आहोत आणि म्हणून या अशा कार्यक्रमाला आपण उपस्थित राहू शकतो। नुसतं जिवंत आहोत एवढंच नाही तर आपण निरोगी आहोत, आपली प्रकृती सगळ्यांची चांगली आहे म्हणून इथपर्यंत आलो। जर एखाद्याची प्रकृती चांगली नाही तर तो येऊ शकत नाही। पण भगवंताची किती कृपा आहे सर्व जनावर। इथं जे सगळे आले त्यांना सगळ्यांनी वास्तविक गुरुजींनीच बोलावलं आहे, कारण अनेक जीव असतात पण सगळ्यांना सवड मिळत नाही, सगळ्यांना आवड असत नाही, आवड असली तरी सवड मिळत नाही एखाद्या वेळेला। पण या ठिकाणी सर्वजण आलेले अत्यंत आवडीनं अत्यंत प्रेमानं अत्यंत श्रद्धेनं या मंडपाला उपस्थित झालेले आहोत। कारण आजचा हा सोहळा अतिशय अद्वितीय असा सोहळा आहे। कारण प्रत्येकाच्या जीवनात हा सोहळा येतच असतो। गुरुपौर्णिमा दरवर्षीच येत असते, पण काही आपल्या अभाग्यामुळं किंवा आपल्या पापामुळं आपण इथपर्यंत पोहोचू शकत नाही। पण आज आपण बहुसंख्य या ठिकाणी उपस्थित झालो आहोत, आपलं खरंच परम भाग्य आहे। चिंतनाकरता घेतलेली ओवी 16व्या अध्यायामध्ये प्रास्ताविकातली सद्गुरूंचा महिमा वर्णन करणारी, सद्गुरूंच्या बोधाचं वर्णन करणारी आणि सद्गुरूंचं महात्म्य वर्णन करणारी, कृपेचं वर्णन करणारी अशी ही प्रास्ताविकामधली ओवी आहे किंवा प्रास्ताविका आहे। हा गुरुपौर्णिमेचा सोहळा आपणच करतो आहोत असं नाही, कारण गुरुजींनी त्यांच्या गुरुजींचा कार्यक्रम केला,
त्यांच्या गुरुजीने त्यांच्या गुरुजींचा कार्यक्रम केला. आपण असं मागं जर जात जात गेलो तर ऋषी परंपरा, वेदोक्त परंपरा, आचार्य परंपरा, गुरु परंपरा ही आपल्यापर्यंत येऊन पोहोचली. कारण हे अनादी कालापासून आहे. कारण ज्याचं निश्चित स्थान सांगता येत नाही की 1920ला सुरुवात झाला असं सांगता येत नाही, किंवा गेल्या 20 वर्षापासून सुरू झाला असं सांगता येत नाही. सांगता येत नाही म्हणूनच त्याला अनादी म्हणायचं. कारण त्याचा आधी नाही सांगता येत, कधी सुरू झाली सांगता येत नाही, म्हणून अनादी परंपरा आहे. आणि ही अनादी परंपरा पूर्वीच्या काळामध्ये ऋषी परंपरा होती. ऋषी परंपरा, ऋषींच्या आश्रमामध्ये जे शिष्य राहत असत ते शिष्य त्यांची पूजा करत असत. ती ऋषी परंपरा आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर महर्षी परंपरा आली. ऋषीच्या नंतर महर्षी परंपरा आली. महर्षी परंपरेमध्ये जसे नारद महर्षी आहेत आणि वशिष्ठ ऋषी आहेत. लक्षात आलं का? वशिष्ठ कोण आहे? ऋषी आहेत आणि नारद महर्षी आहेत. मग नारदांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये ही परंपरा सुरू केली, परंतु तशीच आली मागून. आणि त्या परंपरेमध्ये सुद्धा ही महापूजा अशीच व्हायची. काही काळानंतर पुढं भगवान आदिशंकराचार्यापासून ही आचार्य परंपरा सुरू झाली. आचार्य परंपरा तेव्हा पण सुरू झाली. त्याच्या अगोदर ऋषी परंपरा आणि महर्षी परंपरा होती. पण शंकराचार्यापासून जेव्हा त्यांनी 4 मठ स्थापन केले 4 दिशेला, 4 कोपऱ्यात भारताच्या, त्यावेळेला त्यांच्या या 4ही मठामध्ये आचार्य स्वतः जात आणि ते लोक त्यांची पूजा करत. कारण पूर्वीचा काळ, ऋषी परंपरेचा काळ, महर्षी परंपरेचा काळ हा आश्रमातच शिष्य राहायचे आणि म्हणून ती परंपरा आचार्य परंपरापर्यंत आली. पण त्याच्यानंतर काही काळ गेला आणि जीव हा अत्यंत गतिमान झाला. आणि गतिमान झाल्यामुळं ऋषीच्या आश्रमात राहणं शक्य नाही 12-12 वर्ष. महर्षीला जाऊन भेटणं शक्य नाही. आचार्यांच्या 4 मठात जाऊन तिथं इतक्या लांब लांब, द्वारकेला एक आहे, इकडं कांचीगुडाला आहे, तिकडं ज्योतिष मठ आहे, तिकडं जाऊन सुद्धा तिथं जाऊन परंपरा पूजा करायची हे शक्य झालं नाही. आणि म्हणून पुढं अत्यंत निकट आपल्या जवळ आली ती संत परंपरा. आणि संत परंपरेमध्ये ही जी गुरु परंपरा सुरू झाली, या संत परंपरेचं फार वैलक्षण्य आहे. ते कोणतं? तर शिष्याला गुरुच्या घरी जायचं काम नाही पडलं. संतच गुरु शिष्याच्या घरी आले, अशी परंपरा सुरू झाली. पुढे शिष्यच काय करायचे, ते गुरुच काय करायचे, शिष्यांच्या गावात जायचे आणि तिथं एकत्र मग बाकीचे सगळे शिष्य मिळायचे आणि त्यांनी त्यांची पूजा सुरू करायची. किती सोपं कार्य आपल्यापर्यंत आलं वास्तविक पाहता. म्हणून ही जी संत परंपरा आहे, या संत परंपरेतले आपले गुरुजी आहेत, लक्षात घ्या. आणि या संत परंपरेमध्ये पुन्हा विशेषतः असे कोणतेही कडक नियम नाहीत, आहे का नाही? कडक नियम नाहीत काही असे फार मोठे. आणि म्हणूनच माणूस मोकळा झाला आहे असं मला वाटतंय. जरा कडक नियम पाहिजे होते. काही संप्रदायामध्ये ही गुरु परंपरा खूप विस्तारानं व्यवस्थितरित्या पार केल्या जाते. पण गुरु कोण? गुरूंच्या बाबतीत जर आपण विचार केला, ही परंपरा तर गुरु परंपरा आतापर्यंत आपल्यापर्यंत चालत आली. आपले गुरुजी स्वतः कव्यात जायचे
आणि कव्यातली शिष्यमंडळी तिथे यायचे, म्हणजे शिष्याच्या गावात जाऊन पूजा घेत नाही, गुरुलाच तिथं जावं लागलं, आहे का नाही? म्हणजे ही त्यांची दया आहे, लक्षात ठेवा. ही त्यांची दया आहे की 100 लोक माझ्याकडे आल्यापेक्षा मीच एकटा तिथे जातो, म्हणजे 100 लोकांना त्रास होणार नाही. एवढं अंतःकरण विशाल महाराष्ट्रांचं, लक्षात घ्या. आणि याच्यातून हे निर्माण झालं, लक्षात घ्या. पण गुरूंचा जर विचार केला आपण, गुरु या पदाचा, तर गुरुच्या या नावाबद्दल अनेक अशी नावं आहेत. गुरु म्हटलं की काही गुरु हे मानव गुरु आहेत, काही गुरु हे राक्षस गुरु आहेत, काही गुरु हे देवगुरु आहेत, काही गुरु हे तांत्रिक गुरु आहेत, काही गुरु सद्गुरु आहेत, आणि एखादा गुरु हा जगद्गुरु आहे. लक्षात घ्या, ही परंपरेकडं. पण जर आपण विचार केला तर राक्षस गुरु सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात का नाही? शुक्राचार्य कोणाचे गुरु होते? राक्षसाचे गुरु होते. म्हणजे द्वेष शिकवणारे त्यांना राक्षस गुरु म्हणा, मग तो आजच्या काळातला असला तरी. या काळात जरी एखाद्या गुरुचा द्वेष करत असेल, एखादा गुरु दुसऱ्या गुरुचा द्वेष करत असेल, तर त्याला राक्षस गुरु म्हणायला काही हरकत नाही. कोणत्याही काळात ते लक्षात लागू शकते. काही तांत्रिक गुरु आहेत. तांत्रिक गुरु म्हणजे काय? विशेष तंत्राचा उपदेश करणारे. बागेश्वर बाबा सारखे तंत्रविद्या कुठेतरी दाखवायचा चमत्कार, लोक आपल्याकडे आकृष्ट करायचे आणि गुरुपद घोषवायचं. त्याच्यानंतर हे काही मांत्रिक गुरु, काही आपण जे म्हणतो मानव गुरु, या मानव गुरुमध्ये, माणसाच्या गुरुमध्ये त्यांना काही लक्षण लागत नाही, काय नाही, आणि शास्त्राने त्याचं वर्णनही केलेलं नसते. पण तरी सुद्धा उपनिषदाने आपल्याला गुरु या पदात मात्र काही व्यक्तींची नावं आहेत. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, लक्षात घ्या, अतिथी देव भव. या 4 लोकांचं वर्णन हे देव म्हणून वर्णन केलेलं आहे. मग कशामुळे केलंय? कारण हे सुद्धा आपल्याला काहीतरी उपदेश करतात, काहीतरी सांगतात. आपली खरी गुरु पहिली जन्मल्याबरोबर आपली आई हीच गुरु आहे. कारण आपल्याला बोटाला धरून चालायचं कोणी शिकवलं? आपल्याला बोलायचं कोणी शिकवलं? आपल्या आईने शिकवलं. लक्षात ठेवा. चांगलं वाईट काय आहे याचं विवेक सुद्धा कोणी शिकवला? खरं म्हणजे आईने शिकवला. आणि जी आई चांगला आणि वाईटाचा विवेक सांगत नसेल तिलाही राक्षस गुरु म्हणायला काही हरकत नाही. पण जी शिकवते ती मात्र नक्कीच या मानव गुरुमध्ये आपली आई सुद्धा आहे. नंतर पितृदेवो, कारण पित्याला सुद्धा आपण गुरु मानतो, त्यांनी सुद्धा आपल्याला शिकवलंय. पण जे वडील दारू पियाचं शिकवत असतील त्यांना सुद्धा गुरु म्हणायचं काही कारण नाही. अतिथी देवो, अतिथी सुद्धा गुरुच आहे. कारण तो सुद्धा सांगतोय की बघा मी तुमच्या दरुजात आलोय, न सांगता सांगतोय, पण तुम्ही जर मला काही दान दिलं नाही तर मी तुमची सुकृताची संपत्ती घेऊन जातो अदृश्य रूपाने. म्हणून अतिथी देव सुद्धा गुरुच आहे. कारण तो शिकवतोय आपल्याला, मी जर परत गेलो तर तुमच्याजवळ तुमची सुकृत ठेवणार नाही. आणि आचार्य देवो, आचार्य देव आहे ते सुद्धा गुरुच आहे. आचार्य आहे ते गुरुच आहे. त्या आचार्यामध्ये गुरु, श्री गुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु. आचार्यामध्ये सुद्धा काही जे गुरु आहेत, गुरु एक वेदाध्ययने गुरु,
एक काय करतो, फक्त वेदाध्ययन शिकवतो, त्याला गुरु म्हटले जाते. भागवतामध्ये वर आहे. एक आगमदानी उदारू, म्हणजे काही शास्त्र शिकवणारे गुरु आहेत, काही वेद शिकवणारे गुरु आहेत, त्यांना सुद्धा गुरुच म्हटल्या जातं. शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा गुरुच म्हटल्या जातं, कारण ते सुद्धा आपल्याला विद्या देतात. लक्षात घ्या. म्हणून हे सगळे गुरु आहेत. काही श्रीगुरु आहेत. वास्तविक श्रीगुरु जिथं जिथं तत्वज्ञानाचा उपदेश केला तिथं तिथं श्री शब्द जरी असला तरी ते सद्गुरूच आहेत, कारण संत वाङ्मयामध्ये ते शब्द आहेत. पण श्रीगुरु याचा अर्थ आज सगळ्या भागवतकारांचा त्यात प्रवेश आहे, पुराण सांगणाऱ्यांचा त्याच्यात प्रवेश आहे. कारण सगळे काय सांगतात, तुम्ही एक बेलाचं पान वाहिलं तर तुम्हाला इतकी संपत्ती मिळेल. तुम्ही जर चुळाभर पाणी वाहिलं, एक लोटा पाणी आणि एक बेलाचं पान वाहिलं की तुमचा कॅन्सर बरा होईल. चांगली गोष्ट आहे. जर कॅन्सर बरे झाले असते तर या विज्ञानाचं डॉक्टर लोकांचं काही कामच पडलं नसतं. मला वाटतं आशा महाराजांची भागवतच तिथं ठेवावं दवाखान्यात, आहे का नाही? म्हणजे दवाखान्यात जर ठेवले तर लोकांचे रोग तरी निवृत्त होती ना, लोकांना खर्च लागणार नाही, थोड्या पैशात काम होईल आपलं. एक कथा ऐकायची, मोकळं व्हायचं रोगातून. लक्षात ठेवा, हे जे आहे ना, ही फक्त अंधश्रद्धा पसरवणारे गुरु, अंधश्रद्धा पसरवणारे गुरु आहेत फक्त. लोकांच्या श्रद्धेचा, लोकांच्या विश्वासाचा उपयोग आपल्यासारखा करून घ्यायचा आणि त्यांना अंधश्रद्धेमध्ये लोटायचं. असे अंधश्रद्धेत लोटणारे सुद्धा पुष्कळ गुरु आहेत, पण त्या गुरु या पदाला मात्र प्राप्त होत खरे गुरु नाहीत ते. आता संप्रदायामध्ये, काही संप्रदायामध्ये ग्रंथाला गुरु म्हटलेले आहे. शिखामध्ये ग्रंथ गुरु साहिबा मानलेलं आहे, ग्रंथाला त्यांनी गुरु मानलेलं आहे. तुकाराम महाराजांची गाथा गुरुच आहे, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी गुरुच आहे, नाथ महाराजांचं भागवत गुरुच आहे, उपनिषद गुरुच आहेत, काय प्रश्न आहे. पण जीवाकरता ग्रंथगुरूची तितकी आवश्यकता नाही मला वाटतं. कारण जर प्रत्यक्ष सजीव रूपात गुरु नसले आणि त्याने जर त्या गुरुने जर ग्रंथ आपल्याला सांगितला नाही तर ग्रंथाचं अवलोकनच होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, साधक कुठं चुकला आहे, साधकाची कुठं उणेपणा आहे हे ग्रंथ सांगत नाही. तर देहात असणाऱ्या गुरुची जास्त आवश्यकता आहे, कारण तेच गुरु आपल्याला गालात थापड आणून सांगू शकतात की तू इथं चुकला. लक्षात आलं का? तू इथं चुकला. कोण सांगू शकते? देहात ज्याने प्रवेश केलेला आहे ज्या तत्वाने आणि ज्याने ज्ञान मिळवले, जे आत्मबोध आत्मनिष्ठ झालेत आणि पुन्हा जिवंत आहेत, देहात आहेत, ते गुरु आपल्याला थापड मारून सांगू शकतात की तुमचा उणेपणा इथं आहे. आणि ते आपल्या गुरुनी बरेच वेळा सांगितलंय आपल्याला की तुमचं इथं चुकतंय आणि त्याची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून ते श्री गुरु आहेत. लक्षात ठेवा. सद्गुरु कुणाला म्हटलेलं आहे? आपण भागवतातल्या ओळी नेहमीच वाचतो, जो मेळवी सद्वस्तू ते तया ते श्री गुरु सद्गुरु श्रीकृष्ण माने. जो सत्य वस्तूला प्राप्त करून देतो तो सद्गुरु. लक्षात घ्या. असे काही सद्गुरु असतात आणि या जगात फक्त दोनच जगद्गुरु झाले, तीनच झाले म्हणून आपल्या याच्यात ऐकण्यात. जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु, कारण जगाला त्याने उपदेश केला. जगद्गुरु शंकराचार्य, भगवान शंकराचा अवतार.
आणि जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. बाकीच्यांना एखाद्या संप्रदायाच्या पदावर जरी त्यांना बसवलेलं असलं तरी सुद्धा त्यांना जगद्गुरु म्हणता येत नाही. कारण जगद्गुरूची व्याख्याच अशी आहे, सगळ्या जगाला जगद्गुरु, जगाचे ते गुरु आहेत ते. आणि एका विशिष्ट संप्रदायापुरतं जर एक म्हणजे अहंभाव निर्माण करत असतील तर त्या जगद्गुरु म्हणता येईल का? नाही म्हणता येईल. म्हणून जगद्गुरु हा सर्वसमावेशक असतो. आणि कृष्णम वंदे जगद्गुरु असल्यामुळं त्या जगद्गुरूंनी प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीमध्ये या सद्गुरूचं वर्णन केलेलं आहे 16व्या अध्यायात. ते असे मावळवित विश्वा वासू नवल उदयला चंदांशू अद्वैत विकाशू बंधू. आता हा सद्गुरू अलौकिक आहे. त्याला सूर्यांचं रूपक केलेलं आहे, सूर्याचं, की अलौकिक सूर्य आहे हा, अलौकिक सूर्य असे. कारण साधका करता आपण सगळे या जगात राहतो, विश्वात राहतो, पण विश्वाचा कधीच आपण विचार करत नाही आणि विश्वही आपला विचार करत नाही. विश्वही आपला विचार करत नाही. त्यांना काही गरजच नाही आपला विचार करायची. आपण कोण गेलो लागून त्यांनी आपला विचार करावा म्हणून, ऐका नाही. पण आपण मात्र विश्वाचा विचार केला पाहिजे. कोणी केला पाहिजे? मुमुक्षुनी तरी केला पाहिजे, साधकांनी केला पाहिजे. लक्षात घ्या, सामान्य जीव जगाच्या विचाराचा प्रश्नच नाही त्यांच्याकडे. त्यांना फक्त एकच माहित आहे, अर्थ आणि काम. सामान्य जीवाला अर्थ आणि काम एवढंच माहित आहे. फक्त पैसा कसा मिळवायचा आणि ऐश्वर्य कसं भोगायचं, हे दोनच धर्म त्यांच्या पुढे उभे आहेत. म्हणून एवढं भ्रष्टाचाराचं हे व्यापकता झालेली आहे. भ्रष्टाचार व्यापकता का झाली? अर्थ आणि काम. कारण अर्थ असल्याशिवाय काम भोगता येत नाही, आणि काम भोगायचं असेल तर अर्थ पाहिजे. म्हणून या दोन पुरुषार्थावर सगळ्या जगाने लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि ज्याने याच्यावर लक्ष केंद्रित केले त्यांच्या पाठीमागं लागले. आणि मग कुठं भ्रष्टाचार करावा त्याचं काही भान कोणालाही राहिलं नाही. हे भारत देशाचं दुर्दैव आहे. त्याला इलाज नाही, आपला कोणाचाच इलाज नाही. पण आपल्याला जर खऱ्या सद्गुरूकडून ज्ञान प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपण मात्र जगाचा विचार केला पाहिजे. आणि जगाचा विचार करायचा असेल तर जगात आपण धर्म पाळला पाहिजे. आपण धर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे. हा, चिंता करतो या विश्वाची, चिंता करीतो या विश्वाची. पुढे काय आहे सांगा? चिंता करतो या विश्वाची. आपण विश्वाची चिंता करतो, पण संत मात्र विश्वाची चिंता करतात. संत कोणाची करतात चिंता? विश्वाची. संताला वाटते सगळे मुक्त झाले पाहिजेत, आहे का नाही? संतांची काय इच्छा आहे की सगळ्यांनी परमार्थ केला पाहिजे, सगळे मुक्त झाले पाहिजेत, ही संतांची इच्छा आहे. लक्षात घ्या. कारण ते विश्वाची चिंता करतात आणि जीव मात्र स्वतःची पण चिंता करत नाही. संकुचित काय? स्वतःची पण, की मी कुठून आलो, मला कुठं जायचंय, मला काय करायचंय, याची सुद्धा चिंता स्वतः जीव करत नाही. जर या काही याच्यातले जीव त्यांना जर काही त्यांचं सत्कर्म जर जीवनात असलं, सत्कर्म त्याचं काही मागच्या पूर्वजन्मातलं, पूर्वजन्मे सुकृते थोर केली ती मजाची फळाशी आली, अशी मागच्या जन्मातली काही सुकृत केलेला असेल तर महाराज त्या पुण्याच्या जोरावर आपल्याला
संताकडे जाण्याची, सद्गुरूकडे जाण्याची इच्छा निर्माण होते. लक्षात घ्या. सत्कर्म परिपाकाते करुणा निधीनो धृता व्रजंतो जन्मनो जन्म लभते नैव पुनर्वृत्तीम. महाराज म्हणतात की सत्कर्म परिपाकाते, सत्कर्माचा जर परिपाक झाला, ते फळ द्यायला जर सन्मुख झालं, तर त्याला या जन्मजन्माची लागलेली ही जी जन्ममरणाची परंपरा आहे याच्यातून मी कसा सुटेल अशी इच्छा निर्माण होते. आणि इच्छा निर्माण झाली म्हणजे तो भगवंताची भक्ती करतो. अगोदर भगवंताची भक्ती करतो. भगवंताची भक्ती अतिशय श्रद्धेनं, अतिशय विश्वासाने त्याचं जर नामस्मरण केलं, अतिशय विश्वासानं, तर भक्तिपूर्वक, त्याला काय लागत नाही, देवाला काही लागत नाही. देवाला काय लागते? फक्त आपली श्रद्धा लागते. फक्त श्रद्धा लागते. श्रद्धा, विश्वास लागतो. देवाच्या ठिकाणी जर विश्वास असला ना, तर देव आपल्याला काही गोष्टी देऊ शकतो. गुरुजी सांगायचे, तुम्ही देवाकडे 4 पाऊल पुढे चला म्हणजे देव 100 पाऊल आपल्याकडे येतो. काय म्हणायचे? तुम्ही 4 पावलं गुरु देवाच्याकडे टाका म्हणजे तो 100 पावलं आपल्याकडे टाकतो. पण महाराज आपल्या मागे इतकी कटकटी आहे, संसाराचं इतकं ओझं आहे का नाही, की त्या ओझ्याखाली आपला जीव गुदमरून चाललाय, पण त्याच्यातून सुटका मिळतच नाही. लक्षात घ्या. पण वेळेत वेळ काढून आपण या मनुष्य जीवाला आलो तर त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. मग आपली भक्ती ईश्वरावरची आणि कशी की धर्माप्रमाणे अगोदर सांगून गेलो, सत्कर्म ही आपली स्वकर्म कुसुमाची विरा तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागेल. म्हणजे आपली स्वकर्म म्हणजे सत्कर्म, विधीनच जे सांगितलंय ती कर्म जर आपण केली आणि ती कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं जर केली आणि ईश्वराला अर्पण केली, तर तो ईश्वर आपल्यावर अनुग्रह करतो. ईश्वराचा अनुग्रह म्हणजे काय? ईश्वराचा अनुग्रह म्हणजे तो सद्गुरूची भेट घालून देतो. ईश्वराचा अनुग्रह म्हणजे काय? तो सद्गुरूची भेट घालून देतो. आणि सद्गुरूचा अनुग्रह म्हणजे काय? ते देवाचं ज्ञान करून देतो. असं आहे. हे एकमेकाच्या कडे आहे. साखळीतच त्यानं एकाकडे दुसरीकडे, दुसऱ्याकडे तिसरीकडे, तसं काम आहे. ईश्वराचा अनुग्रह झाला म्हटलं, आपल्यावर ईश्वराचा अनुग्रह आहे. कशावरून? आपल्याला सद्गुरू भेटले म्हणून. बस, दुसरं काय, बाकी काय पाहायचं नाही. कारण आपल्याला अधिकारी सद्गुरूची प्राप्ती झाली म्हणून आपल्यावर ईश्वराचा अनुग्रह झाला हे मानायला काहीच हरकत नाही. लक्षात घ्या. म्हणजे आता आपण कुठपर्यंत आलो? ईश्वराचा अनुग्रह झाला, सद्गुरूपर्यंत आलो. पण सद्गुरूकडे आल्यानंतर आपली जबाबदारी आहे. सद्गुरूकडे आल्यावर आपली जबाबदारी आहे. इथं जे यायचंय तर याच्यात 2 गोष्टी आहेत. एक, गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करणं. कृतज्ञता आपण तर, कारण आपण ठेवीचा अपायी जीव थोडा. आपण काय ऋणातून उत्तीर्ण होऊ शकतो का? ऋणातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. जीव जरी दिला आपण तरी आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. मग आपलं एकच काम आहे, फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याकरता याचं आहे. जर आपण इथं आलो नाही तर काय होईल? सद्गुरू म्हणजे गुरुभक्त जरी इथं आले नाही तर काय होईल? इथं आले तर पुण्य मिळणार नाही. शब्द लक्षात घ्या. इथं नाही आले, इथं आले तर पुण्य मिळणार नाही, पण पाप लागल्याशिवाय राहणार नाही. पाप लागल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. आपण इथं जर आले आणि कृतज्ञता व्यक्त जर केली आणि इथं जर कार्यक्रम असला तर मात्र बोधाची उजळणी झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्याकरता इथे यायचं आहे.
आपल्या तत्वाची ओळख म्हणजे उजळणी झाल्याशिवाय राहत नाही, त्याच्याकरता इथे यायचंय. म्हणून आपण इथं आलो, लक्षात घ्या. मग आपली एक जबाबदारी आहे. कारण शास्त्र सांगतंय, देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम. देव द्विज गुरु यांचं काय करावं? पूजन करावं, पूजा करावी. लक्षात घ्या, अत्यंत प्रेमानं पूजा करावी, अत्यंत भावानं पूजा करावी. मी उपचारे कौनायगा देव म्हणतात, आणि ते खरंच आहे, पण त्याच्या मागे दुसरं कारण आहे. मग त्याचा अर्थ असा आहे की उपचार करू नये असं नाही, पण उपचार करताना त्याच्या मागे भाव ठेवून उपचार केला तर ती पूजा सार्थ आहे. आणि उपचारामध्ये कितीही उपचार केले आणि भाव नसला तर त्या पूजेला काही अर्थ नाही, हा सांगण्याचं तात्पर्य त्याच्यात आहे. आणि म्हणून देवाची, आचार्याची, सद्गुरूची आपण पूजा केली पाहिजे, अवश्य पूजा केली पाहिजे. पूजा ती पूजे रिझलेली, ज्ञानेश्वर म्हणतात, ती पूजे रिझे आणि पसायला देईजे. कारण जर त्यांची पूजा केली तर ते आपल्याला पसाय देतात, म्हणजे प्रसाद देतात. पसायदान, संतुष्ट होतात ते, आणि संतुष्ट होऊन पसायदान देतात. ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटी निवृत्तीनाथ महाराजांची पूजा केली. आता विश्वात्मको हा माझा तो अवधरू वाक्पूजा. देवा, मी माझी वाक्पूजा ही सगळी तुमच्या पायावर अर्पण करतो. आणि मग ती वाक्पूजा त्यांच्या पायावर समर्पित केल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज प्रसन्न झाले आणि सांगतात, मग माग तुला काय मागायचं. आणि मग त्यांनी मागितलंय, आता विश्वात्मक देवे येणे वागेदने तोषावे तोषुरी मज द्यावे पसायदाने. मग त्यांनी मागितलंय. तसं आपण सुद्धा अत्यंत भावपूर्वक पूजा करून त्यांना संतुष्ट करून घेतलं पाहिजे. म्हणून तर सांगितलंय ना, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकल, आहे का नाही. तनु मनु जीवे म्हणजे ते ज्ञान पैगाबरावे, जरी मनी आथे आणावे तरी संतया बजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान अतिशय चांगलं आहे. बरोबर म्हणजे चांगलं, अतिशय निक आहे, शुद्ध आहे, शुद्ध ज्ञान आहे. ते ज्ञान जर आपल्याला प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर संताया भजावे सर्वस्वेशी. या संताची आपण सेवा केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. तनानं मनानं ही सगळी आपण सेवा केली पाहिजे. आणि त्या सेवेने त्यांनी संतुष्ट केलं पाहिजे. संत फक्त सेवेने संतुष्ट होतात, पांडित्यानं संतुष्ट होत नाहीत. पांडित्यानं संतुष्ट होत नाही. थोरपणा परासणजे इथं व्युत्पत्ती आघवी विसरूजे, जय जगा दाखुटे होईजे जवळीक माझे. थोरपण परासणीचे इथं आल्यानंतर आपला मोठेपणा सगळा आपण सोडून दिला पाहिजे. कसं काय आपण मोठे कुठे तसं पाहिलं तर काय मोठेपणा आपल्याजवळ, बायको ऐकत नाही आपली, आणि काय आपण मोठेपणा सांगावं. होय, तुमचं आमचं सगळ्याच माझंच आहे बा, तुमचं काय असेल ते असो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आपल्या जीवनामध्ये खरंच आपल्या जिच्याबरोबर संसार करतो ती सुद्धा आपलं ऐकत नाही. तुम्हाला काही कळत नाही म्हणते, हे सगळ्या तुमच्या सगळ्या आमच्यावर ते प्रसंग नसेल आला तर एक दिवस येणार आहे. माझ्यावर आज आला तुमच्यावर उद्या येईल, एवढंच फरक आहे. काय फरक नाही रे. मोठं वय झालं की ते पुढं पुढं तसं होत असते. पण तात्पर्य काय सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण सेवेने संतुष्ट सद्गुरू झाले पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी सेवेने संतुष्ट केलं. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? म्हणतात, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणे साधना सान काय. ज्ञानेश्वर महाराजांनी बाकी काहीच केलं नाही,
गुरुचा मी दास. मी कोणाचा दास आहे? गुरुचा दास आहे. महाराज, तुम्ही आम्ही सगळे संसाराचे दास आहोत, संसाराचे दास आहोत. मला आनंद वाटला. आमचे सासवडे सण आणि वहिनी आले इथं यावर्षी आल्या. रविवार होता, शाळेला सुट्टी होती, आले ते तुझे आले. आनंद वाटला मला. वा वा, आपली बरीच मंडळी आहे आपल्याला, चांगली गोष्ट आहे. तात्पर्य काय की ज्ञानेश्वर म्हणतात गुरुचा मी दास, नेणे साधना सान काही. मी दुसरं साधन काहीही केलं नाही. मग काय केलं? फक्त एकच केलं, फक्त गुरुची आज्ञा पाळली. आज जीवनामध्ये एकच करावं महाराज, फक्त गुरुची आज्ञा पाळावी. कोणाची आज्ञा पाळावी? गुरुची आज्ञा पाळावी. बस. म्हणून कितीतरी वय सांगता येतील आपल्याला की जर आपल्या जीवनामध्ये गुरुची आज्ञा जर नाही पाळल्या गेली तर आपल्यासारखे निकृष्ट आपणच आहोत. गुरुची आज्ञा पाळली पाहिजे. 16व्या तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते त्या श्लोकावर वर्णन केले ज्ञानेश्वर महाराजांनी. माणसाने शास्त्राज्ञा आणि गुरु आज्ञा पाळली पाहिजे असं तिथं वर्णन आहे. पण एखाद्या वेळी शास्त्र नाही वाचलं तर चालत, पण गुरुची आज्ञा पाळली पाहिजे. कारण गुरुची आज्ञा पाळली तर गुरु प्रसन्न होतात. आणि गुरु कधीही प्रसन्न राहिले पाहिजे, ते नाराज होऊ नये, ते आपल्यावर असंतुष्ट होणे. असंतुष्ट झाले तर काय होतंय हे ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवात सांगितलंय. गुरुचा क्षोभ झाला तर काय होतंय? संताक्षी क्षोभ होई कोण्याही प्रकारे त्याचे बहीण होई उभे लोकी. हो, गुरु जयाचनी कृपा सावय. जीव ब्रह्म उपरलाय आणि ब्रह्मा तृणातरी जाय उदाशी जेणे. अमृतानुभव की जर सद्गुरूच्या कृपा साहेब त्यांची जर सहज कृपा झाली तर ब्रह्मपद प्राप्त होते. आणि ते जर असंतुष्ट झाले तर ब्रह्मदेव असणारा पण तो तृणातरी जाय म्हणजे गवताच्या काळीच्या जन्माला जावं लागतंय. एवढं गुरुचं महात्म्य. म्हणून गुरु उदास जेणे होय बापा आयशे नको करू. जेणेकरून गुरु उदास होईल असं करू नका असा आदेश आहे संतांचा आपल्याला. आणि म्हणून सद्गुरूचा महिमा हा विशेष आहे. आणि आजची गुरुपौर्णिमा आहे आणि सद्गुरूला संतुष्ट करून घ्यावं, त्यांचा अनुग्रह घेतला म्हणजे संपत नाही. तर अनुग्रह घेतल्यानंतर आपल्याकडे फार मोठी जबाबदारी आहे. कोणती जबाबदारी? मरेपर्यंत गुरुला न विसरणे ही जबाबदारी. मधात विसरला तर उपदेशच कुठे झाला? गुरु वाक्य उठविला बोधी निश्चय आपुला. न्याळी हाती घेतला आरसा जैसा. गुरुवाक्य उठविला. बघा, गुरुचं तत्वमसी महावाक्य त्याने आपल्याला चेतना निर्माण केली. नवीन चेतना, नवीन चैतन्य आपल्याला प्रदान केलेलं आहे. लक्षात घ्या, बोधी निश्चय आपला. आणि हा बोध असा अलौकिक आहे महाराज की हा बोध न्याळी हाती घेतला आरसा जैसा. हा कसं कसं दाखवतं? आपल्या हातात आरसा घेतल्यानंतर जर आपण आपलं मुख पाहिलं तर आपण आपल्याला स्पष्ट दिसतो का नाही? तसं गुरुच्या तत्वरूपी तत्वबोध रूपी आरसा जर आपण समोर ठेवला आणि आपण जर आपलं चैतन्य पाहिलं तर आपल्याला आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान त्याच्या त्या आरशाद्वारा होत आहे. हा गुरुचा महिमा आहे. हा म्हणून हा अलौकिक सूर्य आहे. कसा सूर्य आहे? हा जो सूर्य आहे लौकिकातला जगातला, तो काय करतो? अंधार नाहीसा करतो. पण किती वेळ? 12 तास. हा सूर्य 12 तास अंधार नाहीसा करतो. 12 तास. आणि पुन्हा 12 तासानंतर पुन्हा अंधारात राहावंच लागते, आहे का नाही? पण महाराज हा सूर्य असा अलौकिक आहे, असा अलौकिक आहे. महाराज म्हणतात उदया येता गभस्ती नाना नक्षत्र व्यक्ती हरवीची दीप्ती चंद्रिका जेवी. हा इथला सूर्य. कुठला? इथला. उदया येता गभस्ती नाना नक्षत्र व्यक्ती.
म्हणजे हे जे नक्षत्र आहेत, हे चांदणे आहेत, चंद्र आहे, हे लोपून जातात दिवसा, पण पुन्हा येणार नाहीत असं आहे का? नाही, पुन्हा येतात ते, आहे का नाही? पण महाराज सद्गुरूंचं वचन असं आहे, सद्गुरूंचं वचन असं आहे महाराज, सद्गुरूपी सूर्य असे आहेत, येणे वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेर अंधारे. पण यांच्या वचनाचं तेज असं आहे, तेज तेजाकारे, येणे वचन तेजाकारे, याच्या वचनांचं तेज असं आहे की फिटले आतील आणि बाहेरील अंधारे. आतला जो अंधार आहे तो देह अहंकार आहे, आणि बाहेरचा अहंकार आहे तो विश्वाचा अहंकार आहे. लक्षात घ्या, आतला अहंकार कोणता आहे? मी देह आहे, हा अहंकार आहे. हा अहंकार देहांकार ऐसा देहांकारू नाथीला, हा समूळ जयाचा नाशिला. ऐसा देहांकारू, नसलेला अहंकार आपण घेतला तो समूळ जयाचा नाशला. परमात्माची संचला आधीची म्हणून. मग या वचनामुळे काय होतंय? आधीच असणारा परमात्मा पण तो त्या बोधावर आरूढ होतो, त्या बोधावर आरूढ होतो, ऐकाय. आणि म्हणून महाराज म्हणतात हा आतला अंधार आहे, जीवाच्या आतला. आणि बाहेरचा अंधार काय? हे जग सत्य आहे, हे विश्व सत्य आहे, हे दृश्य सत्य आहे, दृश्य माझ्या फायद्याचं आहे, दृश्य मला उपयोगी आहे, दृश्याशिवाय माझं भागणार नाही, हा ममतेचा अंधकार आहे, हा घालवला जातो, बाहेरील अंधार आहे. लक्षात का? आणि म्हणून महाराज या ओळी सांगतात, मावळवित विश्वा भासू, विश्व भासू, हा विश्वाचा भास आहे. विश्व हा एक भास आहे, हे फक्त सद्गुरूंना कळतंय, कोण्याच शास्त्राला कळलं नाही. सगळ्या शास्त्रकारांनी या जगाच्या उत्पत्तीबद्दल काही सिद्धांत मांडले, आणि सगळ्यांनी या जगाला जगत कसं निर्माण होतंय याचे आपापलं शास्त्र सांगितलं. चार्वाकानं सांगितलं मूर्त पंचमहाभूतापासून जगताची निर्मिती होते, मूर्त पंचमहाभूतापासून सांगा. त्याच्यात त्याने त्या बौद्धांनी सांगितलं अमूर्त पंचमहाभूतापासून होते, अमूर्त. नैयायिकांनी सांगितलं अमूर्त पंचमहाभूतापासून. आता पण तरी सुद्धा मूर्तापासून मानलं आणि अमृतापासून मानलं, पण या दोघावरही आक्षेप येतो, पण त्यांनी दोनही सत्य मानले. मूर्त पंचमहाभूत याच्यापासून जगत निर्माण होतंय म्हणलं तर पृथ्वी तेज वायू आकाश या चार मूर्त महाभूतापासून त्यांनी मांडलंय. आणि नैयायिकानं अमृतापासून मांडलं, कारण आरंभाने परमाणूपासून मांडले. तरी परमाणू पण कसे आहेत? ते परमाणू परमाणू निरवय आहेत, आणि मग निरवय परमात्म्यापासून जगाची उत्पत्ती कशी होईल त्याच्यावर आक्षेप येतोच. पुन्हा त्यांनी सत्य मांडले, सत्य मांडलेले काही नाही, प्रकृतीपासून जगत मांडलं, पण प्रकृती लक्षात घ्या, सांख्याने प्रकृती स्वतंत्र मानली आणि त्याच्यापासून जगत निर्माण होते म्हणले, पण त्यांनी सुद्धा जगत सत्यच मानले. कारण प्रकृतीचा परिणाम म्हणून जगत त्यांनी मानलंय, कारण प्रकृतीवरच जगत निर्माण करते म्हणजे सगळी. लक्षात घ्या, त्यांनी मांडले सांख्ययोगाने. महाराज कोणी जरी काही मानलं, वल्लभाचार्याने अमृतापासून मानलंय, तर तरी सुद्धा त्यांनी जगत सत्यच मानले. ते म्हणतात देव एक आहे आणि मी दुसरा आहे. म्हणून आपण जन्मभर, रामानुजाचार्य वैष्णव संप्रदाय आहेत ना, ते म्हणतात जन्मभर आपण देवाची पूजा केली पाहिजे. द्वैत मानतात ते, जगत देव सत्य मानतात आणि स्वतःलाही सत्य मानतात, म्हणून आपण त्यांची पूजा केली पाहिजे. झाले हे सगळे शास्त्रकार असे आहेत, पण त्यांनी सगळ्यांनी जगत सत्य मानलं. त्यांना कोणालाही जगाचं उत्तर देता आलं नाही. लक्षात घ्या, फक्त असं एकच शास्त्र आहे, ते म्हणजे वेदांत शास्त्र, की त्यांनी मात्र जगाची संगती बरोबर लावली. कारण जगत जर सत्य मानलं तर जीव कधीच मुक्त होणार नाही. सत्य मानल्यावर कसं मुक्त होईल?
जगत सत्य म्हणल्यावर ते मुक्तच होणार नाही, लक्षात घ्या. मग जगत कसं आहे याचा सिद्धांत मांडला की जगत हे भासलेलं आहे, जगत हे भासमान आहे. हे वेदांत्यांनी मांडलं, ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलं. पण वेदांत्यांनी संगती खूप सुंदर लावली. संगती लावताना ते असं सांगतात की प्रकृतीचा परिणाम आहे आणि चैतन्याचा विवर्त म्हणजे जग. प्रकृतीचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त म्हणजे जग. या संगतीनं बरोबर जगाची संगती लावली म्हणजे आपल्याला जगात अडकायचंही काम नाही आणि जगत सत्य मानायचंही काम नाही. कारण कसं आहे, जगत हे प्रकृतीचा परिणाम आहे. जसं दुधापासून दही झालं, दुधाचा परिणाम काय, दही आहे का नाही. आणि सर्पावरचा रज्जूवरचा साप कसा आहे, विवर्त. दोरीवरचा साप बसला त्याला विवर्तवाद म्हणायचा, लक्षात आलं का. म्हणून दोरीवरचा साप विवर्त आहे, म्हणून दोरी हातात घेतली की साप हा जो अध्यास झालेला आहे तो नाहीसा होतो. म्हणजे दोरीचं ज्ञान झालं, दोरीचं यथार्थ ज्ञान झालं की सापाची निवृत्ती होते. तसं जगत हे भासलेलं आहे, तसं जगत हे भासमान आहे. आणि म्हणून या बोधाचं ज्ञान सद्गुरूंनी दिलं. बोधरूपी सूर्य आपल्या अंतःकरणामध्ये उदय झाला की त्याच्याद्वारा या जगाचा भास मावळतो. मावळित विश्वा भासो, लक्षात घ्या, मावळित विश्वा भासो. असे सुंदर चिंतन त्यांनी मांडलेले आहे. जगाचा भास मावळतो, जगाचा भासच आहे. किरडू तरी कापडाचे, लहरी येत होती या साचे, वाया मरते या जीवाचे स्त्रीत्व घेतले. साप कसा आहे, कापडाचाच आहे. पण दोरीवर पाय पडला म्हणून घाबरला. घाबरल्यावर त्याला सांगितलं, गुळ दिला तर कडू लागला, लिंबाचा पाला दिला तर गोड लागला. घाबरल्यामुळे लागला का साप डसल्यामुळे लागला, घाबरल्यामुळे लागला, घाबरल्यामुळे लागला. लक्षात ठेवा, आमच्या भागवतामध्ये तात्पर्य लक्षात घ्यायचं. भागवताच्या कथेचं बघतात. भागवतात एक ओवी अशी आलेली नाथ भागवतामध्ये. त्यांनी सांगितलं, दोन प्रवासी असे रस्त्याने निघाले. एक प्रवासी पुढे निघाला, मागून पुन्हा दुसरा आला. दोघांची भेट झाली आणि दोघांची बाजूनंतर उन्हाळ्याचे दिवस आणि प्रवास करता करता खूप 12-1 ऊन. आणि मग त्यांना वाटला आपण आराम करावा. ऊन एका झाडाखाली विश्रांती सावलीखाली झोपी गेले. झोपी गेल्यानंतर गाढ झोप लागली त्यांना, गाढ झोप लागली. पण त्या खोडात ते झाड येतं, त्या झाडाच्या त्याला बीळ होतं त्या झाडाला, त्या खोडाला. त्या खोडात ढोली म्हणतात त्याला. त्या ढोलीतून एक साप आला आणि साप आला आणि एका माणसाला चावला. पण तो शेजारचा होता, त्याने तो पाहिला चावताना. याला आपला गाढ झोप असल्यामुळे असं खालीवरी आण केलं, इकडचं आण तिकडे केलं आणि पुन्हा तो झोपला. पण पुढं तो उठला, झोपेतून दोघंही उठले. ऊन उतरल्यानंतर मग प्रवास करायला लागले. प्रवास केल्यानंतर तो ज्याला साप चावला होता तो म्हणला, अरे माझ्या काय पाठीला काहीतरी हे चावले, काय झाले, पायावर काय लागले बघ. अरे तो म्हणला काय नाही, हे इथं काळी होती म्हणजे ती काळी टोचली तुला, काळी टोचली म्हणला. आणि काळी टोचली म्हणल्यानंतर त्यांनी प्रवास केला. पुढं चालत गेले, मुक्कामाला गेले. त्याच्यानंतर महिना होऊन गेला आणि महिन्यानंतर पुन्हा त्या दोघांची भेट झाली. आणि दोघांची भेट झाल्यानंतर मग म्हणले काय चाललंय, कसं काय तर बरं आहे चांगलं आहे. मग महिन्यानंतर त्याने सांगितलं, हे बघ म्हणले, तर आपण झाडाखाली विश्रांती करतो ना, त्यावेळेला तुला एका ढोलीतून येऊन सापच चावला, तो मिया पाहिला पण तुला सांगितलं नाही. साप चावला म्हणून सांगितलं नाही, काटा टोला काळी टोचली म्हणून सांगितलं. आणि पण आता सांगतो तुला त्यावेळेस साप चावला होता पण तो निघून गेला. आणि त्यावेळेस त्याला साप चावला कळाल्याबरोबर त्याला तो घाबरत होता जरा. तो इतका घाबरला आणि घाबरून त्याला घाम आला आणि घाम येऊन तिथंच मेला.
म्हणजे नाथ महाराजांची ओळी आहे त्याची. नाथ महाराज बाई पाटणा आता विसरले, मेला बघा. मग एक महिनाभर वाचला तो, का न कळल्यामुळं, आणि कळल्याबरोबर तो मेला. लक्षात ठेवा, कळल्याबरोबर तो मेला, लक्षात आलं का. मग तसा हा खरा साप चावला होता म्हणून त्याला कळल्याबरोबर त्याला मिळाला. पण इथं हा खरा साप आहे का, किरडूतरी कापडाचे, हे कापडाचा साप आहे. याला किती चावला किती हातावर आणला तर तो काय मरणार आहे का माणूस. महाराजांना दोरी हातात घेऊन सांगितलं हा साप नाही, की त्याच्यावरचा अध्यास सर्प हा गेला. सर्पही गेला. सर्प हा अध्यास आहे आणि सर्पाचं ज्ञान आहे, सर्पज्ञान हे ज्ञान आहे. म्हणजे दोन गोष्टी आहेत तिथं, सर्प आणि सर्पज्ञान. सर्प हा विषय आहे आणि सर्पाचं ज्ञान हे ज्ञान आहे. पण एका दोरीच्या ज्ञानामध्ये हे दोन्ही निवृत्त झालं. म्हणजे सर्प हा विषय निवृत्त झाला आणि सर्पाचं ज्ञान हे निवृत्त झालं. व्याळा का हरा वरपळा झाल्यानं रा हरिकाळी दरीरा सरसाची उठी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की असा हा जो साप, तसं इकडे हा दृष्टांत झाला. तिकडं ज्ञानेश्वर म्हणतात हे विश्व ह्या अधिष्ठान परब्रह्मावर परमात्म्यावर भासलेलं आहे. भासलेलं आहे. कसं भासले ते आता पुढं आपलं लाभून आहे का नाही महाराज. कसं आहे ते मग याचा कोणता अध्यास आहे. कारण अध्यासाचे दोन प्रकार सांगितले, एक स्वरूपाध्यास आणि एक संसर्गाध्यास. त्याचं खूप विवेचन लांब आहे, ते काही आपल्याला बघायचं नाही. फक्त एवढंच पाहू आपण. पण हा स्वरूपाध्यास झालेला आहे. स्वरूपाध्यास म्हणजे ब्रह्म अधिष्ठानावर जगताचा स्वरूपाध्यास झालेला आहे. म्हणजे ब्रह्माचं यथार्थ ज्ञान नसल्यामुळं, विशेष स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळं आणि सामान्य स्वरूपाचं ज्ञान असल्यामुळं हे आहे, हे काहीतरी आहे. तसं हा सर्प आहे, हे सुद्धा हा आहे, हे काहीतरी आहे. निश्चित सर्प आहे कळालं नाही, हे काहीतरी पडलेलं आहे. म्हणून ते सुद्धा सामान्य ज्ञान आहे. आणि सामान्य ज्ञान हे ज्ञानाच्या विरोधी नसतं. त्याच्याकरता विशेष ज्ञानाची गरज आहे. म्हणजे अधिष्ठान ज्ञानाची, विशेष ज्ञानाची गरज आहे. आणि अधिष्ठानाचं विशेष ज्ञान म्हणजे काय, जे विशेष ज्ञान आहे ते कुठून येतं, ते फक्त सद्गुरूच्या मुखातून येतं. अधिष्ठानाचं विशेष ज्ञान कोण देतं, फक्त सद्गुरू देतात. कारण गुरु देतं ज्ञान. सद्गुरु वाचुनी सापडेला सोय, सद्गुरु वाचुनी संसारी तारक नशेची निष्ठंक आन, कोणी इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदी ना. लक्षात घ्या, देव इंद्र असू द्या का ब्रह्मदेव असू द्या, ते सुद्धा आपल्याला आपल्या अंतःकरणातले संशय काढू शकत नाहीत. कारण ते संशयात पडलेले आहेत. स्वतः इंद्रालाच संशय आहे. मला तर कधी कधी वाटते कोण निर्माण केले, काढून इंद्राचं की त्यांनाच किती, त्यांच्याजवळ काय कमी आहे, त्यांच्याकडे कामही आहे, त्यांच्याकडे द्वेषही आहे. मला तर वाटतं ते काल्पनिकच देव असले पाहिजे, त्यांची कल्पनेनंच रंगवलेले असावेत ते. कारण विचार करा ना, इंद्राजवळ कमी द्वेष का, कोणी तपश्चर्या करायला की चालत ते ती तपश्चर्या बंद करायला, आहे का नाही. म्हणजे आणि भित्रा इतका की बोलायचं काम नाही. जेच का राक्षसाने स्वारी केली की पळालाच पुन्हा विष्णू कर, देवा आमचं पालन करा, आहे का नाही. म्हणजे तात्पर्य काय, भित्राई बी आहे, द्वेषी आहे, सगळाच देव आहे. मला वाटते स्वर्ग आहे का नाही, देवजाने जे स्वर्गात गेले असेल त्याला माहीत असतं. पण ही कल्पना मात्र असं, किंवा जाऊ दे आपल्याला परोक्ष एवढं कर, आपण काही स्वर्गात गेलो नाही ना आलो नाही म्हणून काय माहिती होईल. पण आपल्या दृष्टीने परोक्ष आहे. अशी अनेक ज्ञान परोक्ष आहेत. सगळी ज्ञान परोक्ष असली तर चालतात, पण देवाचं ज्ञान परोक्ष चालत नाही. देवाचं ज्ञान परोक्ष चालत नाही. कारण आता अमेरिकेत काय चाललंय, परोक्ष आहे आपल्याला. त्याचं नाही ज्ञान झालं तर काही बिघडत, काही बिघडत नाही. पण मी कोण आहे हे जर नाही कळालं मात्र सगळंच बिघडत. आणि त्याच्यामुळं आपल्या स्वरूपाचं आपल्याला अपरोक्ष ज्ञान व्हावं, लक्षात घ्या. आणि म्हणून अपरोक्ष ज्ञान जर कोण देत असते तर अपरोक्ष ज्ञान देणारे खरे सद्गुरू आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की या ज्ञानाशिवाय हो, म्हणून आपला सद्गुरूने अंगीकार केला पाहिजे. त्याच्याकरता खूप सुंदर परंपरा लावली महाराज ज्ञानेश्वरीमध्ये. हो, कधीतरी आपण बघू ती, पण थोडक्यात सांगतो. बघा पहिला अध्याय. पहिल्या अध्यायात काय केलं ज्ञानेश्वर महाराजांनी, साधकाला सूचना केली.
मोक्षला सूचना केली, मनोनी जाणे तेने गुरु भजीजे, तेने कृतकार्य होईजे, मूळ सिंचने सजे शाखा पर्व संतोषी. सूचना केली की बाबा जाण त्याने गुरु होईजे, जाण त्याने गुरुकडे जावं, गुरुकडे जावं. का भजावा? कारण महाराजांनी पुन्हा 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 अभ्यास सांगितला, पण त्याच्यात पुन्हा महत्वाचं आहे, पण गुरु भजीचे, पण गुरुला भजण्याकरता कसं भजावं, गुरुवर किती विश्वास ठेवावा ते दुसऱ्या अध्यायात सांगितलं. तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तुझी सदा रक्षिता आपदे आमुदे. दुसऱ्या अध्यायात सांगितलं. तू गुरु पिता, काय म्हणावं गुरुला? आपण आपलं सगळं आपलं नाती गुरुकडे जोडावी, हे दुसऱ्या अध्यायात सांगितलं. तिसऱ्या अध्यायात अभ्यास सांगितला, लिंगपूर्वक जर विचार केला तर जैसे ऋतुपतीचे द्वार वनस्त्री फळंबार लावण्याशी, म्हणजे बगीचा लावलाय मायाने, पण जोपर्यंत वसंत ऋतू येत नाही तोपर्यंत त्या बगीच्याला फुलं फळं बहरत नाहीत, हे तिसऱ्या अध्यायात सांगितलं. तसं आपल्या जीवनात खरे सद्गुरू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्या जीवन बहरणार नाही. आपलं जीवन बहरलं पाहिजे, आनंदानं प्रफुल्ल झालं पाहिजे. तिसऱ्या अध्यायात सांगितलं एका नाही. मधात सांगितलंय, अभ्यास सांगितला, पुन्हा अभ्यासच सांगितलाय. आणि आता ती संगती नंतर सांगितली एखाद्या वेळेला. आणि 15व्या अध्यायामध्ये गुरुची मानसपूजा सांगितली. कशाकरता? आता हृदय आपले चौफण्या बरे वरी बैसवी पावले श्री गुरुची, ऐक्य व्हायची अंजळी सरेंद्र कुलमुळी, भरुण्या पुष्पांजली अर्घ्यदेव, अनन्योदके धुवट वासनाचे तनिष्ठ, ते लागेले शाबोड चंदनाचे प्रेमाचे रे भांगारे निर्वाण पुरे, लेहू सुकुमारे पदे तिले, घनावडी आवडी अविचारे सुकडी, ते घालो जोडी आंघोळ्या, आनंदा मोदफळ सात्विकाचे मुकळ, ते उमलले अष्टदळ ठेवली, त्याचे अहम हात उपजाऊ, नहाम ते जिवाळू, सामरस्य फोटवल्यानंतर माझी तन्वानी प्राण, या दोन्ही पाववा देऊ श्री गुरुचरण, करू भोग मोक्ष मलोन पायात या श्री गुरुचरण शिवा, हो पात्र दया दैवा, जे सकळार्थ मिळावा पाठो बांधे या गुरुचरण शिवा. ही मानसपूजा झाली. आणि मानसपूजा पूर्ण झाली अर्थात तुमच्या हृदयाच्या चौरंगावर जर सद्गुरू बसले तर मग काय कमी आहे महाराज. 16व्या अध्यायात मावळी दिवसावर संगतीविषयी गोड लागली. 16व्या अध्यायात मानसपूजन सद्गुरू आपल्या चौरंगावर बसले, अंतकरण रूपी चौरंगावर मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चौरंगावर जर सद्गुरूच बसले या मानस पूजेने जर ते संतुष्ट झाले तर महाराज त्या साधकाच्या जीवनात सद्गुरू रूपी सूर्य उदवतो. आणि 16व्या त्या सुरुवातीलाच सांगतात की मावळे तो विश्वास वासो, तो या जगाचा भास मावळून टाकतो, जगाचा भास मावळून टाकतो. लक्षात घ्या, ही संगती आहे प्रत्येक अध्यायातल्या सद्गुरूच्या वर्णन. मावळे तो विश्वास, आश्चर्य, नवल उदयला चंदावशी. नवल म्हणजे आश्चर्य. बाप बाप ग्रंथ गीता म्हणतो का नाही, बाप म्हणजे आश्चर्य. नवल उदयला चंदावशी, हा सूर्य नवल आहे, नवल आहे, नाविन्यपूर्ण आहे. काय करतो तो? अद्वयाब्जिनी विकास बनतो. आता आमच्या हृदय कमलाचा अद्वयाब्जिनी विकासू, आमच्या हृदयामध्ये अद्वय रूपी कमलाचा विकास तो सद्गुरू महात्मा करतो. म्हणून त्याला आता नमो वंदू, आता म्हणून त्यांना नमस्कार असो. नाहीतरी नमस्काराशिवाय आपल्याजवळ आहे काय? कारण आपण वंदन केलंच पाहिजे. पण कसं केलं पाहिजे महाराज? वंदन आपण केलं की महाराज रंभा गर्भा आपास आकाशा रिगाला जैसा, तैसे शिवशक्ती समावेशे नमन केले म्यायशे, रंभागर्भ आकाशे रिगाला जैसा. आपण ज्ञानी भक्त आहोत, अद्वैतातले आहोत. शरीरानं द्वैतात्मक नमस्कार करायचा आणि आपल्या बोधाने अद्वैतात्मक नमस्कार करायचा. म्हणून आपल्याने भेदीनं जाणीचे बायच्याचे पण त्याचे नाव माझं शरण येणे का, इथं नमस्कार आहे. माझा शिवशक्ती नमावेशे नमन केले म्या आयशे, रंभा गर्भ आकाशे रिगाला जैसा. त्या रंभा म्हणजे केळीचा गाभा. केळीचं जे फूल असतं
त्याच्यातलं एक एक सोपटं बाहेर काढा. त्याच्यात खाली काढाय केळी जन्माला व्हायच्या अगोदर त्याच्यात केळ जन्माला आलं नाही, त्यावेळेला एक एक सोपटं जर बाजूला काढलं ना तर खाली फक्त आकाश राहते, बाकी काहीच नाही. तसं आपण असा नमस्कार करावा की आपणच शिल्लक राहू. याला म्हणतात वंधू आता. वंधू आता म्हणून महाराज म्हणतात मावळवित विश्ववासू नवल उद्याला चंदावशू अद्वयार्जुनी विकासू. आपल्या हृदयरूपी कमलाचा बोधरूपी कमलाचा असा विकास असा फाकला पाहिजे, लक्षात घ्या. आणि त्याला काही काळ लागतो. अगोदर कळी निर्माण होते झाडाला, ती कळी काही दिवस राहते, त्याच्यानंतर छोट्या छोट्या पाकळ्या निघतात, त्याच्यानंतर त्याची योग्य वेळ आली की पूर्ण विकास होतो त्या कमलाचा, आहे का नाही. तैसे होते चिन्ह ज्ञाने देही म्हटले चिन्ह ते सांगू ध्वनी आता चिन्ह आहे. आज जर ज्ञान झालं ना तर ते बाहेर प्रकाश फाकला पाहिजे त्याचा. ती कळी जशी पूर्ण उमलली, ती कळी असते त्यावेळेस सुगंध नसतो, पण कळी जर पूर्ण उमलली तर तिचा सुगंध चौकड जातो, आहे का नाही. तसा सद्गुरूचा सुगंध चौकड असतो, सगळीकडे असतो, तो दरवळत असतो, लक्षात घ्या, दरवळत असतो. पण आपल्या टोपल्यात मासुळ्या नसाव्यात. नाही, आपल्या नाकात मासुळ्याचा आवाज नसावा. मासुळ्याचा आवाज जर आपल्या नाकात असला तर त्या सुगंधाचा श्वास आपल्याला येणार, तो दरवळतच असतो, त्याच्यात काही प्रश्न नाही. पण आपल्या या टोपल्यात विषयरूपी माशांचा वास नसावा, आहे का नाही. म्हणून महाबळी तो ईशावासू नवर उद्याला चंदासू अद्वया विकास वंदू आता जो अविद्या रात्री रुसोल्या. काय माऊलीची ओळी, गिरी ज्ञाना ज्ञान चांदण्या जो सुदिनी करू ज्ञानिया स्वबोधाचा सुदिनू करी. स्वबोधाचा सुदिनू करी केल्याबरोबर काय होतो, ज्ञानाज्ञान चांदण्या. ज्ञानाज्ञान चांदण्या ते ज्ञान देतात, ज्ञानही जाते अज्ञानही जाते. अज्ञान म्हणजे काय, आपला आपण पया विसरू जो धनंजय तेची रूप या अज्ञानाची, हे खरं अज्ञान. आणि याच अज्ञानाचं ज्ञानाने निवृत्ती होते. अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू देऊन गेले, आहे का नाही. मग महाराज म्हणतात आपण ज्ञाने अज्ञान नेले आणि आपण वस्तू देऊन गेले. ज्ञानाने अज्ञान नेलं, आपण आहोत अज्ञान होतो, ते अज्ञान ज्ञानाने नेलं आणि त्याला पुन्हा ज्ञानाकर दुसरं काही नसल्याचमुळं ज्ञानाला पुन्हा निवृत्त करण्याकरता काही शिल्लकच राहिलं नाही. मग ते ज्ञानही पुन्हा विरून जाते, लक्षात घ्या. जसं आता पुढे सरपण आहे, आपला स्वयंपाक चाललाय आणि स्वयंपाक चालता स्वयंपाक संपला आणि स्वयंपाकानंतर फक्त निखारे राहिलेत काही. आता आपला स्वयंपाक संपला, स्वयंपाक संपल्यानंतर आता बाहेर त्या चुलीच्या दरवाजाला तोंडाला तावा लावून ठेवला उडून जाऊ नये म्हणून. आता पुढं काय होईल, त्या निखाऱ्याला जाळायलाच काही दुसरं शिल्लक नाही, मग राहील का. निखारे सुद्धा संपून जातील आणि राहील का, काहीच नाही. तसं ज्ञान सुद्धा या ज्ञानाला निवृत्त करण्याकरता काही राहतच नाही. त्याच्यामुळं पुढं ते काय राहतं, स्वरूपभूत ज्ञान, स्वरूपभूत ज्ञान तोच येतो. म्हणून ज्ञानाचे उजळलेपणे, ज्ञानाचे उजळलेपणे मी आत्मा आयसा तो जाणे, मीही त्याची म्हणे उचंबळला साता, मीही तैसेची म्हणे उचंबळला साता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानाचे उजळले पडे. आणि मग ज्ञानाचा उदय झाला, म्हणजे सूर्याचा जसा उदय झाला तसा याच्या हृदयात ज्ञानाचा उदय झाला. मग ज्ञानाचे उजळलेपणे महाराज म्हणतात तो दुसरा वेगळा समजच आहे. मी आत्मा आयसा तो जाणे, म्हणजे तो साधक काय म्हणतो, मी आत्मा आयसा तो आत्माच आहे असं तो जाणतो. आणि मग देव काय म्हणतो, मीही तोची आहे म्हणे उचंबळा सांगतो. मग देव म्हणतोय मी बी तूच आहेस, मी सुद्धा तुझाच अंश आहे. आणि अशा प्रकारचे दोघांचं एकत्व होतंय आणि जगदाचा भास मावळतो. आणि जगदाभास मावळल्यानंतर राहतंय ते केवळ एक तत्व उरतंय, ते उरलेलं तत्व ते आपण आहोत. निवृत्त करत करत चालतोपर्यंत निवृत्ती आहे, पण उरलेलं जे आहे ते तत्व ते आहे. म्हणजे सगळ्याच बाजूला करून व्यावृत्ती करून जे राहील ते तत्व मीच आहे असं निश्चयात्मिका बुद्धी झाली
की परमार्थ संपला. आयुष्यनी मग परस्परे, आयुष्यनी मग परस्परे सई सोहमृत्यू अवतरे तय तेही सकट सरे आपैसे. 14व्या तेही सकट सरे आपैसे. म्हणजे जसं आपण उदाहरण सांगितलं या अग्नीचं, तेही सकट सरे म्हणजे त्यावेळेला मग काय होतंय, ज्या वृत्तीनं आपण ज्ञान मिळवतो त्या वृत्तीचं ज्ञान मिळवायचं काम संपलं की ते ज्ञान सुद्धा संपते नाही, ती वृत्ती सुद्धा संपते आणि मग राहते का केवळ ज्ञान. आणि मग जे केवळ ज्ञान आहे तेच आपण आहोत. आणि त्यावेळेला मावळीत विश्वास, त्यावेळेला सगळ्या विश्वाचा भास मावतो. मग देह राहावं अथवा जावो, देह राहावं अथवा जावो. पुढं काय, आम्ही तो वस्तूची आहो, दोरी सर्पत्वा वावो दोराची कडून. देह असो आता जाओ, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. आम्ही आता केवळ वस्तू आहोत. केवळ, केवळ म्हणजे अद्वैत. अद्वैत तया अद्वैत पण आपुल्या जाणती तृप्तीचे धनंद्या. त्या मी ईश्वरचू हे तया, मी ईश्वरचू हे तया बोधाची. मग त्यावेळेला मी ईश्वरचू हे तया बोधाची. आणि असा बोध झाला की बोध मात्रीची जीवा ठाव होय. कितीतरी आहोत ज्ञानेश्वरी, म्हणजे ज्ञानानं भरलेली ज्ञानेश्वरी आहे. अशा प्रकारचे मावळे भाव ओवी ही सद्गुरूचं हे कार्य सद्गुरू त्यांनी केलेलं आहे आणि पुढेही करतच आहेत, आजही करत आहेत, असं म्हणायचं काही कारण नाही. ज्ञाता ज्ञेत्व जडे तेथ ज्ञान लादले पुढे, वस्तू वास्तुत्व अंगा जडे वेदने विन. महाराज म्हणतात की अशा प्रकारचं हे निखळ ज्ञान हे सद्गुरूने आपल्याला दिलेलं आहे. आपलं काम एकच आहे, आपण सारखं त्याच्यावर राहा. कारण कसं आहे, नाहीतर आपण असं म्हणायचं कारण नाही, कारण अभ्यास जीवनभर असतो बरं का, जीवनभर असतो. नाहीतर मग मोठमोठ्या संन्यासाचे पाय घसरले. काय ऐकलं मी आपण कधी कधी फोनमध्ये ऐकतो, हे रामपाल महाराजाचं काय झाले, हाथरसची घटना हरियाणामधल्या याची. हाथरसमध्ये बाबाला आता अटक केलं आहे का नाही. काय उपयोग आहे त्याचा, करोडो रुपयाचे संपे जागजागी आश्रम आहे, पण होतंय काय त्याचं कारण हे होतं. म्हणजे तात्पर्य काय की आपण जरी बोध झाला तरी तो बोध जिवंत ठेवणं आपलं काम आहे. पुन्हा 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 पुन्हा. कारण कधी माणसाचा भरोसा नाही सांगता येत काय होईल जीवाचं. म्हणून आपण या शरीराचं या मनाचा कधी भरोसा ठेवायचा नाही. या मनाच्या तोंडावर सारख्या छेड्या मारत राहायला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात वाव अहर्निशी अहर्निशी तद्बुद्धे तदात्मानस तनिष्ठा तत्परायण. बघा गच्छन्ते पुनरावृत्ती ज्ञान निर्धुत कल्मशा. लक्षात घ्या, तत्परायण अहर्निशी हे महत्वाचं आहे. तत्परायण आहे का नाही. म्हणून तत्परायणता म्हणजे पुन्हा 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 आपण आपल्या स्मरणात असावं. बाकी काही नाही केलं तरी चालेल, पण आपण आपल्या अंतःकरण शुद्धीपूर्वक अगदी सगळ्याचा अभ्यास करायचा. आपण नामस्मरण नाही करायचं, आपलं अंतःकरण निवांत राहायचा अभ्यास करायचा आणि बोधाचा सुद्धा अभ्यास करायचा. कारण कदाचित आपल्या याच्यात ढवळ होणार नाही. अशा प्रकारचं आपलं हे आज गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेला आपल्याला जे सद्गुरूने बोध दिला आहे तोच आपण आपल्या जीवनामध्ये टिकवायचा आहे. आपण त्याचं अनुसंधान करायचं. मग तोही सांगितली अण्णाने, माझे अनुसंधाने देख संकल्प जाणे निश्चय मुद्द्याची चोख याची नाव. आणि अनुसंधान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अनुसंधान म्हणजे काय, पुन्हा पुन्हा करणे. अनुसंधान म्हणजे काय, पुन्हा 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 पुन्हा, दुसरं काय नाही. आपण नेहमीच ऐकतो, रोज आपण जेवतो, रोज भांडी धुतो, रोज आपण आंघोळ करतो, रोज आपले कपडे धुतो. कशा करता, कारण ते स्वच्छ राहावे. पण तसं आपलं अंतःकरण स्वच्छ राहावं, मन स्वच्छ राहावं म्हणून रोज त्याला धुण्याची गरज आहे. रोज त्याच्यात नाम टाकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल, ओम ओम, हरि ओम हरि ओम. काय ज्याचं जे असेल, ज्याला ज्याची आवड असेल त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. ओम नमः शिवाय काय असेल त्यांनी नामस्मरण करावं. वेळ मिळाला तर ध्यान करावं. कोणी भेटलं तर चर्चा करावी, प्रश्न विचारावे. आणि अशा प्रकारांना आपली ही सम्यक ज्ञानाची जी प्रक्रिया आहे ती मरेपर्यंत आपली आपण जीवनामध्ये अवलंब करावी. आणि सगळ्यांनी जीवनमुक्त होण्याचा प्रयत्न करावा. आणि सगळे जीवनमुक्त होत
आमच्यावरही सद्गुरुनाथांनी सगळ्यावर कृपा करावी आणि आम्हाला आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अशा या बोधावर किंवा अशा स्थितीवर आम्हाला गुरुजींनी पोहोचावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुमच्या सगळ्याच्या ठिकाणी कारण सगळं तुम्ही आत्मचैतन्य तुमच्या सगळ्या सर्व ठिकाणी सुद्धा ही सेवा समर्पित करतो. गुरुच्या चरणी समर्पित करतो. पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो आणि या सेवेला पूर्ण विराम देतो. पंढरीनाथ महाराज पंढरी कवरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु भगवान की जय. मखे देवे